नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे. सन 2026-27 समर बॅचेससाठी आमच्याकडे प्रवेश देणे चालू आहे. आमच्याकडे खालील वर्गांचे तास घेतले जातात. इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय परीक्षा, इयत्ता 7वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 8वी NMMS परीक्षा आणि इयत्ता 6वी इस्रोची परीक्षा. त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. परिपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल, कन्सेप्ट मॅप संकल्पना समजून घ्यायच्या असतील तर तुम्ही आजच श्री टकले पाटील क्लासेस शिक्रापूर या क्लासला जॉईन व्हा. जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या संपर्क क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक आहे आमचा 80 10 88 52 66. घटक 3 स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित मांडणी या घटकावर आधारित आपल्याला स्वाध्याय तिसरा पाहायचा आहे. त्याच्या अगोदर स्थानिक किंमत कोणाला म्हणायचं, दर्शनी किंमत कोणाला म्हणायचं आणि विस्तारित मांडणी जी आहे ही कशी लिहिली जाते, ह्या सर्व गोष्टी पाहण्यासाठी आपण नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतील. मग आता आपण स्थानिक किंमत कोणाला म्हणायचं, दर्शनी किंमत कोणाला म्हणायचं आणि विस्तारित मांडणी कशी केली जाते ही एकच या उदाहरणामध्ये काय करूया आपण अभ्यास करूया. आता बघा संख्या, प्रश्न काय दिलाय, 50,361 या संख्येतील हजार स्थानी असणारा अंक व एकक स्थानी असणारा अंक यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आहे असा प्रश्न आहे. आता बघा संख्या दिलेली आहे 50,361. आता एक ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही कशी असते, समान असते. 60 इथं बघा 6 दिसतो, या 6ची स्थानिक किंमत किती झाली 60 आणि दर्शनी किंमत किती झाली 6. म्हणजे स्थानिक किंमत म्हणजे काय, ज्या स्थानावरती आहे, स्थान म्हणजे कुठलं स्थान, याला एकक, दशक, शतक, हजार आणि इकडं 10,000. मग इथं 5ची, आता इथं 3 घेऊया, 3ची स्थानिक किंमत. आता आपल्याला प्रश्नात दिलंय बघा, काय दिलंय, हजार स्थानी असणारा अंक. आता हजार स्थानी कोणता अंक आहे दिलाय त्यांनी बघा, हजार स्थानचा अंक जो आहे तो कुठला आहे, 0. बघा हजार स्थानचा अंक कोणता आहे, 0. याच्यानंतर एकक स्थानचा अंक कोणता आहे बघा, एकक स्थानचा अंक कोणता आहे, एकक स्थानचा अंक कोणता आहे, 1 आहे. ओके, आता एकक स्थानचा अंक 1 आहे म्हणजे 1 ची दर्शनी किंमत किती आहे, 1च आणि स्थानिक किंमत किती आहे, 1च. तसं इथं 6 आहे, 6ची बघा, आता इथं प्रश्न काय दिला होता, स्थानिक किमतींची बेरीज. म्हणजे हजार स्थानी असणारा 0 आणि एकक स्थानी असणारा 1 याची बेरीज आपल्याला करायची आहे. बघा यांची बेरीज किती आली, 1 + 0 = 1. म्हणजे याचा पर्याय क्रमांक जो आहे या प्रश्नाचं उत्तर तिसरा पर्याय याचं उत्तर येतं. आता याच्यात 6ची बघा, 6ची स्थानिक किंमत कोणत्या स्थानावर आहे, दशक स्थानावरती आहे. दशक स्थानावरती आहे म्हटल्यानंतर 6ची स्थानिक किंमत आपल्याला या ठिकाणी किती मिळणार, 60. आणि 6ची दर्शनी किंमत, आता दर्शनी किंमत किती आहे, 6. म्हणजे ज्या स्थानी आहे ती स्थानिक किंमत. हजार, एकक, दशक, बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000 ह्या काय झाल्या स्थानिक किमती. आणि दर्शनी किंमत म्हणजे जी संख्या दिसली ती संख्या याला म्हणायचं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 1 नंबर. आता विस्तारित मांडणी कशी केली जाते बघा, इथं आपण दाखवतो. बघा ही विस्तारित मांडणी दिलेली आहे आणि विस्तारित मांडणी या पद्धतीने केली जाते. 5 नंतर किती संख्या, 1 2 3 4, मग किती शून्य द्यायचे, 4, 1 2 3 4. म्हणजेच 5ची स्थानिक किंमत जी आहे ती किती दिलेली आहे, इथं 50,000, इकडं 0, याच्यानंतर इथं 300, इथं 60, इकडं 1. या सगळ्यांची बेरीज केली तर 50,361 ही संख्या तुम्हाला काय होते, मिळून जाते. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे, काय आहे, सर्वात कमी. आता पर्यायातून जाऊ बघा. पहिला पर्याय हा एकक, याला एकक, दशक, शतक, हजार आणि हा काय झाला 10,000. इकडं एकक, दशक, शतक, हजार. इकडं बघा, इथं एकक, दशक,
शतक, हजार, 10,000. इकडं या, एकक, दशक, शतक, हजार. आणि कुठला म्हटलंय? चार. बघा इथं चारच्या अंकाची स्थानिक किंमत, याची स्थानिक किंमत शोधतोय आपण. म्हणजे किती झाली बघा, किती घर? 1 2 3 4, 4 घर. इकडं या, किती घर येतं? 4 नंतर 1 2 3 संख्या म्हणजे 3. इकडं बघा, 4 ची स्थानिक किंमत 1 2 3 4, 4. आणि याच्यानंतर परत 4 ची स्थानिक किंमत किती? 1 2. इकडं या, 4 ची स्थानिक किंमत किती आहे? एकच आहे. म्हणजे सर्वात कमी. इथं बघा, इथं किती आलेली आहे? 1 2 3 4 म्हणजे किती झाले? 40,000. इथं 4,000, इथं 40,000, इथं 400 आणि इथं किती? 4च. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला. प्रश्न क्रमांक 3, 917. इथं काय केलंय त्यांनी? फुले दिली, इथं फुले दिली. या संख्येतील या फुलेच्या जागी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. म्हणजे इकडे लक्ष द्यायचंय. 917 इताली म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000. दशक आणि एकक स्थानची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. आता ह्यांनी काय म्हटलंय? म्हणजे एकक स्थान आणि दशक स्थान या दोन्ही ठिकाणी दर्शनी किंमत समान आहे. कुठली किंमत? दर्शनी किंमत समान आहे. मग जर दर्शनी किंमत समान असेल तर त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक, म्हणजे इथं स्थानिक किंमत आणि याची स्थानिक किंमत यांच्यातला फरक बघा. स्थानिक किंमत याच्यातला फरक किती दिला त्यांनी? 45 दिलाय. या 45 ची काय करायची? अवयव काढायचे म्हणजे गुणाकार. 9 गुणिले 5. आता किती भेटले? 9 × 5 = 45. ह्यांनी काय म्हटलंय? स्थानिक किंमत आणि स्थानिक किमतीमधील फरक. आता हे एक वाक्य जे आहे हे काय करायचं? डोक्यात ठेवायचं. कुठलं? एकक आणि दशक स्थानची जी स्थानिक किंमत असते यांची जर अदलाबदल केली तर ती 9च्या पटीत असते. कोणाच्या पटीत असते? 9च्या पटीत. 9 गुणिले 5 याचा अर्थ काय? 9च्या पटीत असते. म्हणजे 5 ही संख्या जर आपण या दोन्ही ठिकाणी ठेवली, बघा याच्या ऐवजी काय केलं? इथं 5, इथं 5. आता स्थानिक किमतीतील फरक जर 45 आला तर बघा 50, 55 ची स्थानिक किंमत 50, 5 ची स्थानिक किंमत 5, या दोघांची वजाबाकी केली किती आली? 45. याचा अर्थ आपल्याला त्या स्टारची किंमत जी आहे ती किती भेटली? 5. दोन्ही पद्धतीने. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 4, एका संख्येतील हजार व एकक स्थानी असणाऱ्या अंकांची दर्शनी किंमत समान आहे. मग आपण गृहीत धरूया हजार स्थानी. मग एखादी संख्या लिहून घेऊ. वाटल्यास काय? कोणती संख्या घेतली आणि त्यांचा फरक पण किती म्हटले बघा, त्यांनी 0 म्हटलेला आहे. म्हणजेच आपण जर 1 2 3 4 0 0 ही संख्या घेतली. आता इथं हजार, इकडं एकक आणि यांच्यातील स्थानिक किंमत, या शून्याची स्थानिक किंमत 0, याची स्थानिक किंमत किती आहे? 0. यांचा फरक पण किती दिलाय? 0. याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. 5वा प्रश्न, 36,946 या संख्येतील अधोरेखित म्हणजे ही 6 संख्या अंकाच्या दर्शनी किमतीमधील फरक किती असेल? आता बघा इथं संख्या दिलेली आहे आपल्याला 36,946. या 6ची म्हणजे 6 दर्शनी किंमत, याची दर्शनी किंमत किती झाली? 6. आता एकक स्थानी असणारा जो अंक आहे त्याची दर्शनी किंमत किती झाली? 6. यांच्यातील फरक म्हणजे दोघांची वजाबाकी करायची आपल्याला. किती आली? 0. वजाबाकी किती आली? 0. मग पर्याय कोणता? तिसरा झालं त्याचं उत्तर. बघा 6वा प्रश्न आहे. 39,564 या संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज किती असेल? प्रश्न काय आहे? दर्शनी अंकांची बेरीज. आता 39,564 यांचे दर्शनी अंक कोणते? 3चा दर्शनी अंक 3 प्लस 9चा दर्शनी अंक 9, 5चा दर्शनी अंक 5, 6चा दर्शनी अंक 6, 4चा दर्शनी अंक 6 आणि यांची काय करायची? बेरीज. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18 आणि 9 किती झाले? 27. कुठं दिसतोय पर्याय क्रमांक 4. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आहे? 4. 7वा प्रश्न आहे. 17,500 या संख्येतील शतक स्थानी असणाऱ्या अंकांची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती? आता आपल्याला काय करायचंय? 17,500 म्हणजे आधी 17,000 ही संख्या आपल्याला काय करता आली पाहिजे? लिहिता आली पाहिजे. कशी लिहायची? 17,000 हे झाले 17,000. पावणे म्हणजे काय?
पावणे म्हणजे याच्यातून किती वजा करायचे 250 हे डोक्यात ठेवायचं. म्हणजेच 250 वजा करायचे, कळलं का? म्हणजे इथं काय करायचे 250 250 वजा करायचे. आता वजाबाकी किती आली 0. इकडून हातचा घेतला 6 राहिले, इथं 10, इथं किती झाले 10 मधून हातचा गेला 9 राहिले, इकडे किती झाले 10 10तून 5 गेले 5, 9 मधून 2 गेले 7, इकडं 6 16,750 म्हणजे याला पावणे 17,000 म्हणतात. काय किती म्हणतात? पावणे 17,000 म्हणजे संख्या मिळाली. आता या संख्येतील बघा संख्या कोणती मिळाली आपल्याला? या संख्येतील शतक स्थान याला म्हणायचं शतक, याला म्हणायचं दशक आणि याला म्हणायचं एकक. मग शतक स्थानच्या अंकाची बघा, शतक स्थानचा अंक 7, त्याच्या अंकाची स्थानिक किंमत 7 नंतर किती घरं 2 म्हणजे 700. पर्याय पुढे दिसतोय 700 बघायचा. पर्यायात आहे 1 नंबरचा पर्याय, त्याला म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे स्थानिक किंमत आपल्याला 700 मिळाली. प्रश्न क्रमांक 8. 8 10,000 11,000 75 शतक 8 एकक असणारी संख्या खालीलपैकी कोणती ती शोधायची आहे. पण आता ती शोधण्यासाठी स्थानिक किंमत महत्वाची ना. बघा 8 10,000 म्हणजे 8 गुणुले किती घ्यावं लागते 10,000. नंतर 11,000 म्हणजे 11 गुणुले, आता इथं उत्तर किती आलं बघा 8 1 2 80,000. इकडं 11,000. आता 1000 म्हणजे काय? 1000ची स्थानिक किंमत म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याला 1000 न गुणावं लागेल. गुणलं तर उत्तर किती आलं बघा 11,000 म्हणजे 1 2 कळलं का? 11,000 म्हणजे 11 ने या संख्येला गुणायचं 1 2 3, 11 नंतर 3 0 11,000. त्याच्यानंतर 75 शतक बघा, 75 शतक म्हणजे 75 गुणुले शतक म्हणजे किती 100 म्हणजे किती आलं बघा 3 0 1 2 5 7 75 7,500. याच्यानंतर 8 एकक बघा 8 गुणुले एकक स्थान म्हणजे 1 म्हणजे किती आलं बघा एकक स्थानचा अंक कुठे येणार आहे इथं. आता या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची आपल्याला. या सगळ्यांची काय करायची बेरीज. 8 आहे तसा 0 5 7 आणि 1 8 8 आणि 1 9 कोणत्या पर्यायात दिसतंय ते शोधायचं. कोणत्या पर्यायात दिसतंय 98,508 बघा 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 98 98 98 इथं 4 नंबरचा पर्याय म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं 98,508. क्रमांक 9. 30,458 या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत बघा. आता 30,458 या 4 ची स्थानिक किंमत किती आहे? 4 ची स्थानिक किंमत 4 ची स्थानिक किंमत किती आहे 400. किंमत 8 या अंकाच्या 8 हा जो अंक आहे या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट. आता 8 हा जो अंक आहे हा पण किती आहे याची स्थानिक किंमत, याची स्थानिक किंमत 8 ची किती आहे 8 आणि किती पट आहे पट म्हणल्यानंतर याला डायरेक्ट पट बरोबर 400 भागिले 8 8 न भागायचंय 8 45 आणि 8 0 0 पर्याय क्रमांक 3 50 पट हे या प्रश्नाचं उत्तर. समजा एका 5 अंकी संख्येत अ ब क ड इ हे अंक अनुक्रमे दशक हजार शतक दशक एकक स्थानी आहेत तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती होईल असा प्रश्न आहे. आता बघा अ ब क ड इ हे अंक दिले. अ ला काय म्हणतात ते 10,000, ब ला काय म्हणतात 1000, क ला काय म्हणतात शतक, ड ला काय म्हणतात दशक आणि इकडं ईला काय म्हणतात एकक. आता 10,000 म्हणजेच 1 2 3 4 10,000 इकडं 1000 प्लस 1000
ब प्लस शतक 100 क प्लस ड दशक, दशक म्हणजे 10 मागं कोण लावायचा ड प्लस एकक म्हणजे कोण ई. असं कोणत्या पर्यायात आहे ते शोधायचं. कुठं येत आलंय का बघा कुठल्या पर्यायात. बघा पर्याय 2 0 2 0 ब 1000 ब 100 ग 10 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता 1. हे त्या पर्यायाचं काय आहे उत्तर. म्हणजे अ ब क ड ई याची संख्या आहे की कुठलीही संख्या त्या ठिकाणी घेतली तरी आपल्याला काय होणार आहे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 11 86,750 या संख्येतील सर्व अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज विचारलेली आहे. आधी आपण संख्या जी आहे 86,750 यांची स्थानिक किंमत बघून घेऊया म्हणजे विस्कटू आणि मग त्याची बेरीज करून पाहू. बघा 8 नंतर किती 1 2 3 4 किती शून्य द्यायचे 4 प्लस 6 नंतर 1 2 3 7 नंतर किती 1 2 5 नंतर 1 आणि त्याची स्थानिक किंमत किती. हे झालं विस्तारित मांडणी. आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. या सगळ्यांची बेरीज केली तर किती येणार आहे 86,750 किती येणार 86,750 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे दिलेली संख्या स्थानिक किमतीमध्ये काय करायची मांडून घ्यायची आणि मग त्यांची बेरीज करायची. ती बेरीज काय होणार त्याच्या एवढी. क्रमांक 12 77,777 या संख्येतील 1000 स्थानच्या अंकांची किंमत आणि दशक स्थानच्या अंकांची स्थानिक किंमत यांची बेरीज किती. आता बघा आपल्याला काय केलंय त्यांनी संख्या दिलेली आहे. कोणती संख्या ती शोध दिलेली बघा 77,777 याचं कुठलं स्थान हे बघा. याला एकक दशक शतक हजार. मग 1000 स्थानातील स्थानाची किंमत 1000 स्थानाची किंमत म्हणजे 7 1 2 3 3 0 1 2 3 ही झाली त्याची स्थानिक किंमत. नंतर दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत. दशक स्थानचा अंक कोणता आहे 7 त्याची स्थानिक किंमत कोणती 70. यांची काय सांगितली बेरीज. मग किती बेरीज आली 0 7 0 7. मग पर्याय क्रमांक कोणता दिसतोय बघा याच्यामध्ये 4 नंबरचा पर्याय हा दिसतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय भेटलं 4. 13वा प्रश्न आहे 82,729 या संख्येचे योग्य विस्तारित रूप कोणते ते शोधायचं आहे आपल्याला. आता कसं शोधायचं बघा. दिलेली जी संख्या आहे ती कशी आहे 82,729 याचं विस्तारित रूप लिहूया आपण. कसं लिहिणार बघा 8 किती घर आहेत 1 2 3 4 4 म्हणजे किती शून्य द्यायचे 4 1 2 3 4 1 2 3 4 प्लस 2 नंतर किती घर 1 2 3 1 2 3 प्लस कोण 7 नंतर किती घर 1 2 1 2 प्लस 2 नंतर किती घर 1 म्हणजे 1 0 प्लस एकक स्थान कोणता 9. आता याच्यासारखं पुढे दिसतंय कोणत्या पर्यायात दिसतंय शोधा. 8 नंतर 4 0 8 नंतर 4 इथं 1 3 0 पर्याय 1 कट इथं 4 0 इथं 4 0 ओके 2 नंतर 3 0 2 7 20 9 म्हणजे पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर जे आहे तर ते कोणतं आहे 2. म्हणजे उत्तर आपल्याला मिळालं पर्याय क्रमांक 2 80,000 अधिक 2,000 अधिक 700 अधिक 20 अधिक. 14वा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या विस्तारित मांडणीचे 5,000 7 दशक 3 शतक 2 दशक 4 एकक ही संख्या दर्शवली जाईल. आता काय करायचंय वर जे दिलंय ना ते आधी मांडून घेऊया. 5,000 7 दशक 3 शतक 2 दशक आणि इकडं 4 एकक. आता बघा 5,000 मग 5 इकडं गुणुले 1000 हजाराच्या मागे किती शून्य येतात प्लस इकडं 7 10,000 म्हणजे किती येणार आहे 1000 10,000 प्लस 3 शतक म्हणजे 3 गुणुले किती 100 2 गुणुले किती 10 अधिक 4 गुणुले किती 1. मग आता बघा याचा गुणाकार करून घेऊया. 5 किती शून्य 3 अधिक 7 किती शून्य 2 4 प्लस 300 प्लस 20 प्लस 4. आता हा पर्याय इथं कोणासारखा दिसतोय तो शोधायचा आहे आपल्याला. हा जो पर्याय आहे तो कोणासारखा दिसतोय शोधा बरं कोणासारखा दिसतोय. इथं किती दिले 5,000 दिले इथं किती दिले 7,000
70,000 येते. मग आता इथं कुठं दिसतोय बघा 320. आता इथं 40 एक स्थानी म्हणजे हातर काढला. त्याच्यानंतर इथं 5,000 पाहिजे आपल्याला. 5,000 कुठं दिसतोय 5,000 इथं दिसते संख्या, म्हणजे इथं 50 आहे म्हणजे हा पण काढला, इथं 50 आहे हा पण काढला. मग ही संख्या आणि ही संख्या बरोबर आहे का बघा. 5,000 5,000 70,000 70,000 320 याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि सगळ्यांची जर बेरीज केली तर बेरीज किती येते 75,324. याची बेरीज केली तर 75,324 येते आणि याची बेरीज केली तर 75,324 येते. आणि म्हणून पर्याय क्रमांक कोणता 7,000 अधिक 80 अधिक 3 हे विस्तारित रूप पुढील पैकी कोणत्या संख्येचं आहे. आता काय करायचंय दिलेले जे आहेत ते आधी मांडून घेऊ ना आपण. काय दिलंय त्यांनी बघा 7,000 अधिक 80 अधिक 3 यांची बेरीज करून घेऊ. मग ह्यालाच आपण कसं मांडता येईल माहिती का. एका खाली एक मांडलं तर बघा एका खाली एक मांडून घेतो. 7,000 80 3 यांची बेरीज करा 3 8 0 7 7,083. कुठल्या पर्यायात दिसले शोधा बरं. कुठल्या पर्यायात आहे रे. पर्याय क्रमांक सांगा. असा कुठं दिसतोय पहिला पर्याय क्रमांक दिसतोय. झालं त्याचं उत्तर. म्हणजे हे जर इकडे आडवी बेरीज करून लिहिलं तर 7,083 असं येईल. ही उभी बेरीज आणि ही आडवी बेरीज. 16वा प्रश्न आहे 500 रुपयांच्या 30 नोटा. आता बघा 500 रुपयांच्या किती नोटा आहेत 30 म्हणजे 500 गुणुले 30 यांचं उत्तर शोधायचं आपल्याला. किती झालं 3 5 15 आणि हे 1 2 3 0 1 2 3 0. 100 रुपयाच्या 16 नोटा बघा म्हणजे 100 गुणुले 16 0 1600 1600. नंतर 10 रुपयांच्या 10 नोटा 10 गुणुले 10 म्हणजे किती झाले 100. नंतर 1 रुपयाच्या बघा किती नाणी येतं 6 नाणी म्हणजे 6. ओके. आता या सगळ्यांची काय करायची बघा. एकूण रकमेचे विस्तारित रूप विचारले. मग एकूण रक्कम किती होती ती काढून घेऊन आधी 6 0 7 5 आणि 1 6 16,706 किती होती 16,706. आता कोणाचं विस्तारित रूप आहे. आता बघा हेच विस्तारित रूप आपण इकडे करून पाहू. इथं जाण्यापेक्षा यांची बेरीज काय होती बघूया आपल्याला. तेव्हा इथं बघा इथं विस्तारित रूपात हे तुम्हाला दिसतंय का नाही. इथं तिकडे जाण्यापेक्षा डायरेक्ट इकडे बघा 15,000 16,000 100 आणि 6 म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता 1. बाकीचे 20 कटायची पण गरज नाही आपल्याला. डायरेक्ट इथं उत्तर भेटलंय 15,000 16,000 100 अधिक 6 या सगळ्यांची बेरीज केली तर 16,700 येते. म्हणजे एकूण रकमेचं विस्तारित रूप कोणतं असणार पर्याय. 17वा प्रश्न आहे 33,000 ही संख्या विस्तारित रूपात लिहायची. कशी लिहायची आपल्याला विस्तारित रूपात लिहायची. मग बघा 30,000 ही संख्याच कशी झाली 30,000 अधिक 6 म्हणजे किती 500. मग आता बघा 30,000 किती शून्य येतील 1 2 3 4 1 2 3 3,000 30,000 प्लस 500 यांची बेरीज करायची. मग यांची बेरीज किती किती झाले 30,500. आता याच्यात शोधायचं आहे आपल्याला बघा यांची बेरीज किती येते पर्यायातून. इथं किती म्हटलंय 30,000 30,000 कुठे आहेत बघा इथं 30,000 दिसते. याच्यात इथं 30,000 दिसते 500 इथं 5,000 दिसते म्हणजे हा पण पर्याय कटला. इथं 2,000 दिलेत हा पर्याय कटला हा पण कटला म्हणजे पर्याय क्रमांक कोणता पहिला पर्याय. हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. 18वा प्रश्न आहे 2 गुणुले 10,000 अधिक 5 गुणुले 1000 अधिक 5 गुणुले 100 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचं आहे. बघा इकडं अगोदर मी संख्या तयार करून घेतो. 2 गुणुले किती आहे प्लस त्यांनी आडवी दिली मी उभी घेतोय. आता यांचं उत्तर किती येईल बघा 2 गुणुले किती 10,000 म्हणजे 2 2 4 0 प्लस इकडं 5 गुणुले किती आहे 1,000 म्हणजेच 5 3 0 1 2 3 परत 5 गुणुले किती 100 म्हणजेच किती झाले 500. इथं गुणाकाराचं चिन्ह याचा अर्थ काय करायचं असतं गुणून घ्यायचं कळलं का. आधी गुणून घ्यायचं तर गुणून घेतलं संख्या तयार झाली. आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर बघा 0 0 5 5 25. आता वाचा बरं संख्या ही किती आहे 25,500. 25,500 कुठे आहे 25,500
आहे का याच्यात 25,500. बघा या संख्येला काय म्हणतात, 25,500. इथं कुठं 25,500 दिसत नाही, पण 25,500 आहे ना, 25,500 लाच काय म्हणतात, 25,500 असं बोललं जातं. याचा अर्थ पर्याय क्रमांक कोणता, पर्याय क्रमांक 2. हे दोन्ही बरोबर, हे वाचन झालं, हे अंदाज झालं, दोन्ही काय आहे, बरोबर आहे. तर या प्रश्नाचा पर्याय क्रमांक कोणता, दुसरा. 19वा प्रश्न दिलाय, 5 गुणुले 10,000 अधिक 3 गुणुले 100 अधिक 5 गुणुले 10 अधिक 5 हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे. मग काय करायचंय, जे दिलंय ते फक्त मांडून घेऊ ना. 5 गुणुले 2 4 शून्य, यांचा गुणाकार केल्यावर किती उत्तर येईल, 5. मागं किती शून्य, 5 1 5, हे 4 शून्य, प्लस 3 गुणुले किती 100, 3 1 3 300, मागं 2 शून्य, अधिक 5 गुणुले 10 किती झाले 50, आणि अधिक किती दिले त्यांनी 5. या सगळ्यांची काय करायची बेरीज. बघा 0 0 5 5 3 0 5. कोणत्या पर्यायात दिसतंय बरं, 50,355. बघा 50,355, 50,355 पर्याय क्रमांक किती, दुसरा. झालं उत्तर. प्रश्न क्रमांक 20, एका संख्येत 16,000. आता लक्ष द्यायचंय, 16,000 म्हणल्यानंतर 16 गुणुले 1000 म्हणले किती येणार रे, 1000. यांचा गुणाकार करायचा, मग किती झाले 16,000. परत काय म्हटलंय, 16 दशक म्हणजे 16 दशक म्हणल्यावर दशकांची किंमत किती असते 10. याचा गुणाकार करा, किती झाला 160. पुढे काय म्हटलंय 16 एकक, 16 आणि एकक स्थान म्हणजे 1 म्हणजे किती झाले 16. यांची काय करायची बेरीज. मग आता बघा 6 6 आणि 7 1 6 16,176. कुठं दिसतोय, पर्याय क्रमांक 3. झालं उत्तर त्याचं. प्रश्न क्रमांक 21, 10 अधिक ब बरोबर 45. जर ब ची किंमत 5 असेल तर अ बरोबर किती. आता बघायचं, इकडं दिलेलं गणित आहे ते लिहून घेऊ. काय दिलंय बघा, 10 अधिक ब बरोबर किती 45, आणि ब ची किंमत किती दिली 10 अधिक ब ची किंमत 5 बरोबर 45. 10 याच्या अर्थ याचा इथं गुणाकाराचं चिन्ह आहे, काय या दोघांमध्ये गुणाकार, हे डोक्यात ठेवायचं. मग 10 बरोबर 45. हे 5 उजवीकडे प्लस आहेत, डावीकडे गेल्यावर काय होतात मायनस होतात, कळलं का. मग आता 45 मधून 5 गेले, किती राहिले 40, आणि इकडे कोणाची किंमत आली ही 10 ची. मग अ बरोबर काय 40 भागिले 10. मग आता 10च्या पाड्या 40 आहेत का रे, 10 1 10 10 चौक 40 आहे. मग अ ची किंमत किती आली आपली 4. म्हणजे पर्याय क्रमांक कुठे दिसतोय बघा, चौथा पर्याय. हे या प्रश्नाचं उत्तर. कळलं का. प्रश्न क्रमांक 22, चित्रात दाखवलेली संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल. आता चित्रात दाखवली 1000 शतक दशक एकक. इथं किती किंमत दिसते, 2 गोल आहे, याचा अर्थ इथं 2, इथं 1 गोल आहे, याचा अर्थ इथं 1, इथं 1 गोल आहे, याचा अर्थ इथं 1, एकक स्थानी किती आहे 2, म्हणजे 2112 ही संख्या तयार झाली. आता याच संख्येचं आपण काय करू, विस्तारित रूप तयार करून घेऊ. कसं तयार होतंय बघू. बघा 2112, 2 किती घर 1 2 3 म्हणजे गुणुले 1 2 3 प्लस 1 म्हणजे किती 1 2 2 घर म्हणजे 100 न गुणायचं, प्लस 1 गुणुले किती 10 प्लस 2. आता हे विस्तारित रूप पुढे दिसतंय कोणत्या पर्यायात बघा बरं. विस्तारित रूप करायचं म्हणजे काय करायचं, संख्येची स्थानिक किंमत यांचा गुणाकार प्लस मध्ये करून घ्यायचं. बघा कुठे दिसतोय पर्यायाचा 2 गुणिले 1000, पुढे इथं 100 आहे हा पर्याय, इथं 1 आहे हा पर्याय, हा 2 आहे 10 चुकला म्हणजे पहिला पर्याय झालं त्याचं उत्तर डायरेक्ट. कळलं. अशा प्रकारे तुमचा स्वाध्याय 3 घटक या ठिकाणी संपलेला आहे.